घटना आहे नागपुरातील संपूर्ण कुटुंबाची। मदन अग्रवाल वय 42 वर्ष, व्यवसायाने चायनीज फूडचा स्टॉल चालवणारा, कष्टाळू, कधीकाळी यशस्वी पण आतून झिजलेला माणूस। एक वेळ होता की त्याच्या स्टॉलवर गर्दी असायची। त्याच्या हातचं शेजवान नूडल्स प्रसिद्ध होतं। किरण अग्रवाल वय 38 वर्ष, मदनची पत्नी, शांत, समजूतदार आणि सगळ्या घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर सांभाळणारी तीच होती मुलांची आधारवड। वृषभ अग्रवाल वय 12 वर्ष, 7वीत शिकणारा, चुणचुणीत मुलगा, क्रिकेटमध्ये खूप आवड, वडिलांसोबत संध्याकाळी स्टॉलवर मदत करायचा। तोशिता अग्रवाल वय 9 वर्ष, 4थीत होती, गोड हसणारी, सतत आईपाशी लटकणारी मुलगी, चित्र काढण्यात तिचा जीव रमायचा। मग असे काही घडले ज्याने सर्व संपले। मदन अग्रवाल मूळचा काटोल तालुक्यातील, शहरात येऊन त्याने आपलं चायनीज फूड स्टॉल सुरू केलं। सुरुवातीला टपरी, मग छोटं दुकान आणि त्यानंतर एका गाडीत त्याचा धंदा वाढत गेला। दिवसाला 8-10 हजारांची उलाढाल, महिन्याला चांगलं उत्पन्न। त्यांनी जरीपटका भागात घर घेतलं, बायको, मुलं सगळेजण आनंदात। पण या आनंदावर काळजीचं सावट दाटून येत होतं। मदनला क्रिकेट सट्ट्याचं वेड लागलं होतं। सुरुवातीला फक्त मजेसाठी, पण नंतर लाखोंची उलाढाल सुरू झाली। जिंकताना झपाटून गेलेला मदन अजून पैसे लावत जास्त जिंकू ह्या आशेने, पण हारताना आत्मा पोखरून टाकणारा झाला। काही वर्षात त्याच्यावर 40 ते 45 लाखांचं कर्ज जमा झालं। व्याजाने घेतलेल्या रकमा, बाजारातून उधारी, ओळखीच्या लोकांकडून उचल, दिवसेंदिवस तणाव वाढत गेला। घराबाहेरचं हास्य घरात येईपर्यंत हरवून जायचं। पैसे होते पण उधारीवर घेतलेले, लोकांचे पैसे थकत चालले होते। लोक आता पैसे मागायला येत आणि दुसरे कोणी पैसे देत नव्हते। 12 जुलै 2025 शनिवार, दिवसभर नेहमीसारखाच। मदनने संध्याकाळी थोडं कमी काम केलं। घरातही शांतता होती। शेजाऱ्यांच्या सांगण्यानुसार त्या दिवशी घरातून कुठलाही आवाज ऐकू आला नाही, ना मुलांचा ना किरणचा। रात्री 9 नंतर काहीही हालचाल नाही। त्याच रात्री मदनच्या भावाने त्याला 1500 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले होते। हे त्याचं शेवटचं संभाषण ठरलं। त्या रात्री घरात काय घडलं ते कोणालाच माहीत पडलं नाही, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टने काही गोष्टी समोर आल्या। सर्वप्रथम मदनने बायको किरणवर हल्ला केला। ती झोपेत असताना तिच्यावर चाकूने अनेक वार करण्यात आले। तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला। नंतर वृषभ आणि तोशिता, दोघंही मुलं झोपेतच होती, त्यांच्यावरही तशाच पद्धतीने हल्ला झाला। दोघांचे मृतदेहही खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात सापडले। कोणत्याही हालचालीच्या खुणा नसल्याने हत्या झोपेतच करण्यात आल्याचं स्पष्ट झालं। नंतर मदनने शर्टाचा गळा फाडून त्याला पंख्याला बांधलं आणि आत्महत्या केली। त्याच्या खिशात कोणताही सुसाईड नोट नव्हती, ना हे का केलं याचा पुरावा। फक्त मोबाईलमध्ये काही कॉल हिस्ट्री आणि बँक मेसेजेस होते। शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले। घराचा दरवाजा आतून बंद होता। तोडून आत गेल्यावर मदनचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आणि पत्नी, 2 मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळले। पोलिसांनी घरातल्या सर्व वस्तूंना हात लावल्याचे, कोणतेही चिन्ह नसल्याचं सांगितलं, म्हणजेच कोणतीही झटापट नव्हती। घरातील सर्व वस्तू जागच्या जागी होत्या। चोरीचा कोणताही हेतू नव्हता। त्यामुळे ही घटना आत्महत्या आणि त्याआधी कुटुंब हत्या असल्याचं प्राथमिक निष्कर्षात स्पष्ट झालं। मदन अग्रवालच्या मित्राने प्रकाश हरजानी सांगितलं की मदन पूर्वी खूप आनंदी होता, कष्ट करून मोठं केलं होतं सगळं, पण सट्ट्याने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं। महिन्याला मिळणारे 70 ते 80 हजार रुपये सट्ट्यात जात होते। व्याजदारांचे फोन, धमक्या आणि विकावे लागणारे घर, या सगळ्यांचा मानसिक भार प्रचंड होता। त्यात किरणकडून सतत खर्चाची मागणी, शालेय फी, भाड्याचा तगादा, सगळंच अंगावर येत होतं आणि यातून कंटाळून त्याने असं काही केलं असावं। शून्यातून वरती आलेला माणूस पुन्हा सुरू करू शकतो असं त्याने काही करणं आम्हाला अपेक्षितच नव्हतं। कदाचित मदनला वाटलं असेल की यापेक्षा एकदाच सगळ्यांना संपवणं बरं, पण त्याच्या या शेवटच्या निर्णयाने 3 निरागस जीवांचा अंत झाला आणि एक काळीच गोठवणारं सत्य समाजासमोर आलं। त्या घरात आता कोणी राहत नाही, खिडक्या बंद आहेत आणि तिथे फक्त पोलीस सील आणि आठवणींचा थर आहे। मदनच्या आत्महत्येमागे काहीतरी दडवलेलं आहे का याचा तपास सुरू आहे, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, मानसिक आरोग्य, कर्जबाजारीपणा आणि जुगार यांचं मिळून बनलेलं विष किती घातक असू शकतं यांचं हे भयावह उदाहरण आहे। मदनने असं का केलं किंवा असं करण्याचा निर्णय का घेतला? कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता का? मदतीची कुणी हात पुढे केला नव्हता का? जर मदतीसाठी कुणी हात पुढे केला असता तर कदाचित हे टळलं असतं का? हे प्रश्न आता उरतात फक्त विचारासाठी। पण हे नक्कीच आहे, या घटनेनं संपूर्ण नागपूर हादरलं आणि दयानंद पार्कच्या त्या एका घरातून निघालेला मृत्यूचा संदेश समाजासाठी एक कठोर इशारा ठरला। या घटनेतून आपण काय शिकावं? जीवनात आर्थिक अडचणी येतात, पण त्या अडचणींवर मार्ग निघू शकतो। शेवटचा उपाय मृत्यू नसतो। कधीकधी माणूस अंधारात गोंधळतो, पण त्या क्षणी मदत मागणं कमजोरी नसून शौर्य असतं। तणाव, कर्ज आणि मानसिक संघर्ष यांच्याशी एकटं झुंजू नका। झालेली चूक सुधारून आयुष्य जगा। सट्टा, जुगार ह्यापासून सावध राहा। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा।